आणि नंतर आपण पुन्हा एकदा विधान भवन परिसरामध्ये जाऊयात. अंबादास दानवे बोलतात. मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवायची गरज नाही आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या राहुल गांधींना संसदेतून निलंबित केलं होतं, भारतीय जनता पार्टीनं 150 खासदारांना निलंबित केलं होतं, त्यांनी मला असं वाटतं संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे उद्धवजी ठाकरे साहेबांना मला शिकवण्याची गरज नाही. नाही तर नवीन आहे ना, राजकारणाला थोडी बिंदास झोपायला पाहिजे होतं, त्याला आम्ही बिंदास झोपलो. संजय राऊत पायऱ्यावर आंदोलन देखील त्याच्या करत तुमच्या विरोधात राजीनामा घ्यावा, मला असं वाटतं इथं मागणी करून काय होणार, त्यांनी सभापतीकडे जावं, अन्य काय काय संसद याच्यात कोर्टात जावं, जिथं जिथं जायचं तिथं जावं. त्यांनी ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला निलंबित करावं अशी मागणी केली आहे आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या फोनवर त्यांचं बोलणं झालं असं म्हणतात. मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या. आता त्यांना नियम आणि कायदे, संविधान आठवायला लागलेलं आहे. इतक्या दिवस त्यांना कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहागिरी, त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झाली, चांगलं आहे. पण कालच्या वक्तव्याचं बोलणं झालंय का या सगळ्या संदर्भात? पक्षप्रमुखांशी बोलणं झालंय का? ते स्वतः आज येणार आहेत किंवा त्यांनी काय तुम्हाला सूचना केल्या आहेत का? मला असं वाटतं अशा सूचना किंवा बोलणं काही तुमच्या याच्यासमोर सांगायचं नसतं. पण मी शिवसैनिक आहे, शिवसैनिकाच्या बाण्यानं मी उत्तर दिलेलं आहे, एवढंच सांगतो. संजय काय घडलं ते काल वेलमध्ये घडलं आणि जे शब्द, जरी तुम्ही शिवसैनिक आहात, ज्या पद्धतीचं काल म्हणजे आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्यावरती, तुमच्या वागणुकीचं तुम्ही समर्थन करता. त्याला काय, मी माणूस आहे, समोरच्याचं काय सहन करायचं थोडी. मी काल इथं बोललेलो आहे, ज्यांनी बोट दाखवलं त्याचं बोट तोडायचं. तुम्ही अपशब्द वापरला, जे काय असेल ते बघतील ना, ते जे काय व्हायचं समर्थन करतात ते बघणारच आहेत. तुम्ही मी बोललो म्हणजे मी समर्थन कर, मी बोलायचं नाही बोललो असं थोडी म्हणणार आहे. मी काय पळपुटा शेपूट घालणार थोडी त्यांच्यासारखा. मी हो बोललो सांगतो मी. पण आता दोघं एकमेकांशी बोलणार का कधी भविष्यामध्ये अशा पद्धतीने? मला तो नंतरचा विषय आहे, आता जे झालेलं आहे ते झालं. संजय राऊत यांनी पण तुमची बाजू घेतली, म्हणतात प्रसाद लाड आणि इतर जे नेते ते भाजपमध्ये बाहेरून आलेली कंपनी आहे, त्यामुळे त्यांना हे बाप हिंदुत्व वगैरे प्रसाद लाड सारखे लोक, बाडगे लोक शिकवतात, जे धंद्या पाण्यासाठी जिथं सत्ता आहे तिथं घुसतात. बरं का, जिथं सत्ता आहे तिथं धंद्या पाण्यासाठी, स्वतःच्या कंपन्या, स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी घुसतात. तसं आम्ही नाही आहे. आणि मग हे लोक काय हिंदुत्व शिकणार? त्यांना काय माहिती आहे हिंदुत्व वगैरे काय काय करावं लागतं आणि काय काय केलेलं आहे याच्या आधी? नाही, हिंदुत्वाच्या विषयी बोलत असताना मला माझी भूमिका मांडावं लागेल. आणि सभापतींशी बोलत असतात डायलॉग, काय माझ्याशी थोडी बोलत असतात सभागृहात. सभापतीशी बोललं पाहिजे त्यांनी. माझ्याकडे हात वारे, माझ्याकडे अंगविक्षेप करण्याची गरज नव्हती. पण अंबादास दानवे साहेब, गरिमा आहे का? लोकांचं सहन करायची गरिमा आहे का? विरोधी पक्ष नेता आक्रमकच असला पाहिजे. सर हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरह से राहुल गांधी के कमेंट को लेके प्रसाद लाड से और आपकी जो बातचीत हुई उसको लेकर वो इल्जाम लगा रहे, क्या कहना चाहते हैं? हाँ सर, हिंदी में सर। जो प्रसाद लाड ने जिस प्रकार भूमिका रखी थी, एक शिवसैनिक हेतु से मैंने भूमिका रखी। सर बोलिए ना, सर आप बोल रहे थे। अरे चलो इनको होने दो। सर बोलिए। नहीं देखो, शुरू अब रोल नहीं। हमारे नेता कल राहुल जी ने जो भाषण किया था, जो स्टेटमेंट किया था, वो संविधान को लेकर, हमारा संविधान सबको समानता की दिशा देता है, समानता उसमें है। संविधान से देश में समानता लाती है और मनुस्मृति ये विषमता और देश बांटने का काम, धर्मों को लड़ाने का काम करती है। वहां पे महिलाओं का अपमान भी करती है। राहुल जी ने यही कहा था कल कि हिंदू संस्कृति में, हिंदू धर्म ने कभी किसी के खिलाफ हिंसा या किसी धर्म के खिलाफ लड़ना
ये हिंदू धर्म में नहीं है, संस्कृति में नहीं है, ये केवल भाजपा और आरएसएस की नीति है। ये स्पष्ट रूप से उन्होंने कहा है। हमारे धर्म के बारे में उन्होंने एक शब्द भी नहीं कहा, धर्म के बारे में अच्छा कहा। जो हमारे संस्कृति ने, हम हिंदू है, हमारे में संस्कार जो है, किसी एक दूसरे के ऊपर गलत तरीके से आरोप करना, गलत तरीके से किसी धर्म को नीचे दिखाना, ये धर्म के खिलाफ है, ये बताया। तो इसके खिलाफ भाजपा की अंगार हुई, क्योंकि ये आरएसएस ये यही चाहता है कि हर धर्म को एक के दूसरे के खिलाफ लड़ाओ और अपनी रोटी सेको। कोई हिंदू धर्म या भाजपा के ये कोई भाजपा के भाजपा मसीहा हिंदू धर्म का ठेकेदार या ठेकेदार है, या इनके बाप का है भाजपा का हिंदू धर्म। ये केवल हिंदू को वोट पाने के लिए हिंदू को गुमराह करने का काम करते हैं। और जो राहुल जी ने कहा है वो सही कहा है। इसलिए आज यहाँ पे मनुस्मृति नहीं चलेगी, यहाँ देश पे संविधान चलेगा। और हम लोग संविधान ये सबकी रक्षा करता है, हर धर्म की, हर पंथ की, हर इंसान की रक्षा करने का काम संविधान करता है। हम संविधान बचाने का काम करेंगे। चल कल वो भिड़े ने जो कहा, ये समस्त इस देश के शहीदों का अपमान उन्होंने किया। जो लैंग्वेज में, जिस भाषा में बात किया, ये मनोहर भिड़े उर्फ देशद्रोही, राष्ट्रद्रोही है। ये देश कुलकर्णी नाम बदलकर ये हमेशा इस देश के समाज सुधारकों का या देश के स्वाभिमान जो है, हमारे बड़े बड़े समाज हमारे नेता है, उनके बारे में बात करता है। कभी महात्मा ज्योतिबा फुले के खिलाफ में बात करता है, इनके खेत के आम खाने से लड़का होता है ऐसी बात करता है। ऐसा बेवकूफ इंसान आज जो गुमराह कर रहा है और ऐसी बातें कर रहा है कि आजादी हमें जो मिली उस बारे में उन्होंने जो स्टेटमेंट किया, पूरे हिंदुस्तान का अपमान किया। क्योंकि जब हिंदुस्तान आजाद हो रहा था तब भिड़े के विचारों के लोग अंग्रेज के तलवे चाट रहे थे। यह कोई छुपा हुआ नहीं है। उनको इसीलिए हिंदुस्तान आजाद नहीं चाहिए था। जो बात कर रहे हैं तो हम उसका भी निषेध करते हैं, वो भी बात हम रखेंगे। और सवाल यही आता है कि राहुल जी ने जो कहा वो हिंदू धर्म की संस्कृति को लेकर जो बात कही, हिंदू धर्म में जो लिखा है उसकी बात कही, तो भाजपा वाले जो आज उनको तिलमला गए, वो मिर्ची लगी, तो ये मिर्ची लगी करके वैसे आंदोलन के लिए वो बैठे। मराठीतच सांगा की कशा प्रकारे भाजपचे आहेत राहुल गांधी यांचा लोकसभेला मतदानाचा अर्थ निवडून या देखील आणि खरं म्हणजे लोकसभेचा विषय विधानसभेत येता कामा नये। काल जे लाडनी सांगितलं विधान परिषदेमध्ये, संकेत आहेत की कुठलीही घटना केंद्राशी संबंधित असेल तर ती विधान परिषदेमध्ये राज्याच्या ह्याच्यात त्याला उल्लेख करता येत नाही, काढता येत नाही, तिथल्या भाषणाचा उल्लेख करता येत नाही। मग कशाला केले ते लाडनी? त्यावेळेस स्वाभाविक आहे की आमचे दानवे साहेबांचा त्या नियमाला, कायद्याला धरून त्याचा विरोध होता आणि त्याचा उद्रेक झाला। पण विषय असा आहे की राहुलजींनी काल जे स्टेटमेंट केलं ते हिंदू धर्माच्या एकूण जे संस्कार आहेत, संस्कृती आहे, हिंदू धर्म कधी मतभेद, विष किंवा तेढ निर्माण करण्याचं, हिंसा निर्माण करण्याचं काम हिंदू धर्मात कधी शिकवलेलं नाही। हिंदू धर्म सहिष्णुता आहे, शिकवते आहे, एकमेकांचा आदर सन्मान करणं हे हिंदू धर्मामध्ये आहे। तेच बोललेत राहुलजी, त्यावर एवढा मोठा बोंबाबोंब करणे, कारण ते बोलत असताना हेच सांगितलं की भाजप काही हा हिंदू धर्माचा ठेकेदार नाही, भाजप म्हणजे हिंदू नाही समस्त देशातील, भाजप म्हणजे हिंदू धर्माचा एकमेव रक्षक अशा आविर्भावात वागतो आणि लोकांमध्ये हिंसा घडवून, धर्म आणि जातीमध्ये भांडण लावून, दंगे घडवून स्वतःची पोळी शेकण्याचं काम जर करत असेल तर राहुल गांधीजी म्हटले सबसे सगळ्यात खरं तर संविधान हा आहे की संविधानाने सर्वांची रक्षा करण्याचं काम, सर्वांना सुरक्षा देण्याचं काम, सहिष्णुतेचं काम, समानतेचं काम संविधान करते आहे। हे विचार मानत असताना त्यांना झोंबलं। राहुलजीने एकही शब्द हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलले नाहीत, आरएसएस आणि भाजपाच्या ठेकेदारी विरुद्ध बोलले। त्यामुळं आज त्यांना आग लागली
त्यांना झोंबलं मिरची झोंबली आणि त्यामुळं ते अशा प्रकारचे नेरेटिव्ह सेट करण्याचं काम जे नेहमी करतात आणि बोट दुसऱ्याकडे दाखवतात, हेच काम त्यांनी केलं आहे. संविधानाच्या संदर्भात नेरेटिव्ह स्टेट केलं असं बोलत होते. त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम सांगितलं 400 पार होने दो, हम संविधान बदलेंगे, हे सांगितलं आहे. त्यामुळे लपून कुठे आहे, यांच्या पोटात काय आहे, ओठात काय आहे, हे मनुस्मृती मनुवादी स्त्रियांच्या संदर्भात कशा अपमानजनक बोलतात. काल भिडेचं वाक्य ऐकलं आपण, नट्यांनी नटून वटसावित्रीला जाऊ नये, हा भिड्या सांगतो अर्धनग्न. हे जर चाललं आहे देशात तर कुठला अपमान आहे. त्यांनी सांगितलं, आता मी ते मानणार आहे खरं म्हणजे बाहेर मानण्याच्या पूर्वी ते आम्ही हाऊसमध्ये मांडू आणि याचा जाब विचारू सरकार काय करतोय समस्त स्त्रियांचा अपमान करण्याचा. आज जर ही प्रथा बंद केली नसती सती जाण्याची तर मनोहर भिडेच्या कुटुंबातल्या महिला आतापर्यंत सती जात गेल्या असत्या. म्हणजे ज्या कुप्रथा आहेत त्या विरुद्ध समाज सुधारकांनी जे काही निर्णय घेतले त्या विरुद्ध हा आगपाखड करतोय आणि अनवॉन्टेड असं स्टेटमेंट हा नेहमी करत असतो भिडे. याच्यावर खऱ्या अर्थानं कारवाईची अपेक्षा आहे, ती कारवाई करावी अशी आम्ही राज्य सरकारला मागणी करणार आहोत. आता हिंदू स्टेटमेंट लेके जिस तरह से राहुल गांधी का बयान आया उसमें यहाँ पे प्रोटेस्ट कर रहे हैं. भिडेंच्या विचारांचे लोक इंग्रजांचे तळवे चाटत होते. ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळत होतं त्यावेळेला लोकसभेचा विषय हा विधानसभेमध्ये काढता येत नाही. लोकसभेतल्या भाषणाचा उल्लेख लाडांनी कशासाठी केला असा मुद्दा जो आहे तो वडेट्टीवारांनी उपस्थित केलेला आहे. राहुल गांधी RSS आणि भाजपच्या ठेकेदारी विरोधात बोलल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्या 6 खासदारांनी खुलेआम संविधान बदलण्याचं वक्तव्य केलं होतं तर संभाजी भिडे स्वतः अधरनग्न असतात आणि महिलांचा अपमान करतात असं वडेट्टीवार यांनी वक्तव्य केलेलं आहे. यासोबतच आम्ही हा सगळा जो मुद्दा आहे तो सभागृहामध्ये मांडून सरकार यावर काय कारवाई करणार, सरकार याबाबत जाब विचारणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.